नमस्कार, मी साक्षीकीर. आपण पाहतात भारत 24 तास. 11 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यापैकी एक म्हणजे शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक झाले. या निर्णयानुसार 1 मे 2024 रोजी आणि त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद ही बालकाचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव अशा स्वरूपात असणे गरजेचे आहे. तसेच सर्व शैक्षणिक कागदपत्रे आणि शासकीय दस्तऐवजामध्ये या स्वरूपातील नोंद बंधनकारक करण्यात आली. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचा मान उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी पटकावलाय. दरम्यान मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरील त्यांच्या दालनाबाहेर अजित, आशाताई, अनंतराव पवार अशी पाटी झळकली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरील ही पाटी सध्या आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय ठरते. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी भारत 24 तास चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.